या देशाची जडणघडण करणाऱ्या समस्त महापुरुषांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार पहिला ज्यांना आपण दिला ते पुरस्कार्थी ॲडव्होकेट तेजराव निंबाजी आभारीजी, विवेक विचार मंचाचे आमचे मित्र सागर शिंदे, ज्यांनी अतिशय रसाळ असा परिचय आमचा करून दिला. काही गोष्टी थोड्याशा प्रेमानेही वाढवून सांगितल्या त्यांनी. ते आमचे स्नेही आणि चळवळीतले मित्र प्राध्यापक संजय गायकवाड, महाराष्ट्र समता साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसन्न पाटीलजी, आमच्या भगिनी सविताताई कुलकर्णी, या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे चळवळीतले मित्र ॲडव्होकेट रवी घोडे, प्रदीप खोतकर, डॉक्टर फाटकताई आणि उपस्थित बंधू भगिनींना मी प्रारंभीच ॲडव्होकेट तेजराव आभारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सामाजिक भान ठेवून त्याग समर्पणाचं एक मूल्य सोबतीला घेऊन न्यायालयाच्या प्रांगणात पीडितांचे अश्रू आणि पीडितांचा न्याय त्याच्या बाजूचा कैवार घेऊन ते काम करत गेले आणि याचा सन्मान करावा, यांचा सन्मान करावा असं सागर शिंदे आणि इतरांना वाटलं. ही मोठी गोष्ट आहे. मी या मंडळीचंही मनापासून अभिनंदन करतो. मी अनेकदा बोललेलो आहे, इथेही सांगायला हरकत नाही, कारण डॉक्टर दिवाकर कुलकर्णी हा माझ्या आयुष्याचाच वीक पॉइंट आहे. दिवाकररावांनी एखादी गोष्ट सुचवली आणि मी ती टाळली असं कधीच झालं नाही. त्याला एक कारण असं आहे की त्याग आणि समर्पण काय असतं हे दिवाकररावांच्या आजपर्यंतच्या आयुष्याच्या परिक्रमेनं सिद्ध केलेलं आहे. आणि त्याग समर्पण करणारी माणसं ही पूजनीय असतात अशी माझी श्रद्धा आहे. तुम्ही मगापासून मला पाहत असाल, मी मास्क काढून इथं बसलोय. तुम्हाला असं वाटलं असेल की किती बेजबाबदार, किती बेपर्वाई आणि किती धसकटपणा. पण मी हे गृहीत धरलं की इतकी सगळीच माणसं जर निरोगी असतील तर आपण मास्क काढून बसायला काय हरकत आहे. हे तुम्ही सगळेच निरोगी आहात, त्यामुळं मी बिनधास्त मास्क काढून बसलो. हे काय शौर्याचं नाही आहे, पण तरीही कोणतंही काम करत असताना मानसिक बळ आवश्यक असतं. मानसिक बळ जर नसेल तर तुम्ही आव्हान किंवा संघर्षाचं कुठलंही काम करू नाही शकत. भारतामध्ये 3 राज्य अशी आहेत, म्हणजे आजचा नकाशा भारताचा, 3 राज्य अशी आहेत की ते 3 राज्यांमध्ये सातत्यानं सामाजिक विवेक सांभाळला गेलेला आहे. एक आहे महाराष्ट्र, दुसरं आहे पश्चिम बंगाल आणि तिसरं आहे केरळ. हे जर भूप्रदेश वगळले तर आपल्या देशातले अन्य भूप्रदेश अद्यापही काही मध्ययुगीन मानसिकतेत असल्यासारखं वाटतं. ही मध्ययुगीन मानसिकता नेमकं काय प्रकरण आहे?
जमावाच्या आणि टोळ्यांची जी अवस्था असते किंवा मानसिकता असते, ती मानसिकता ही मध्ययुगीन मानसिकता म्हणून आपण मानतो. जमाव किंवा टोळ्यांची मानसिकता ही विवेक बाळगत नाही. जिथं विवेक येतो तिथं संस्कृती येते, आणि संस्कृती आल्या की नियंत्रित वर्तनाची एक संहिता आपल्याला तयार करायला लागते. महाराष्ट्र हा आधुनिक काळापासून म्हणजे 19व्या शतकापासून सगळ्यात आघाडीवर असलेला राज्य आहे, पण तरी महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्यायाच्या घटना घडतच नाहीत असं नाही. जसं आवाऱ्यांचं बालपण किंवा संजयजींचं बालपण, तुमचंही कदाचित काही जणांचं बालपण हे ग्रामीण भागानं पोचलं असेल, तसं माझंही पोचलेलं आहे. काही प्रथा होत्या त्या दुसह्य होत्या, निर्विवादच. म्हणजे आवाऱ्यांनी, संजय गायकवाड आणि आवारी कोणत्या पद्धतीने जगत आले, ती अभावग्रस्तता काय होती, त्याचं विकल असं अतिशय हृदयद्रावक असं चित्र त्यांच्या बोलण्यातनं आपल्या नजरेसमोर आलेलं होतं. माझंही बालपण खेड्यानं पोचलेलं. काही प्रथा निश्चितपणे वाईट होत्या, परंतु माणसांच्या मनामध्ये एक ओढ नावाची गोष्ट, ओढ नावाची भावना होती की समाजातला अगदी खालच्या तळातला जरी असला तरी त्याच्या मदतीला सवर्ण समाजानं धावून जावं, अशा पद्धतीच्या काही प्रथा, परंपरा या खेड्यानं पोचलेल्या होत्या. पण टप्प्याटप्प्यानं ही ओलच, माणसाच्या मनातलीच ओल ही संपत गेल्याचं गेल्या 40 वर्षांपासूनच चित्र आपण पाहतो, अनुभवतो. सागर शिंदे जेव्हा माझ्याकडे आले, कालचीच गोष्ट आहे, तेव्हा मी त्यांना असं म्हणालो की माझ्या पद्धतीनं बोलेल मी. अत्याचार झाल्याच्या नंतर जे काही आपण करतो ते करावंच लागतं आपल्याला, निराकरणाचा भाग येतो, निराकरण आणि कर्तव्य. पण अत्याचार होणारच नाही याच्यासाठीची यंत्रणाच आपण राबवत नाही. महाराष्ट्रामध्ये आपण फार पुरोगामी आणि फार सुधारणावादी असल्याचा आव आणतो. मला कधी कधी ती सूज असल्यासारखी वाटते. फार सुधारलो आपण असा आविर्भाव आपला. आज आयुष्याच्या वाटचालीतनं बरेचसे अनुभव मीही संचित केलेले आहेत, आणि माझा अनुभव असा आहे की स्वतःला सुधारणावादी, पुरोगामी अशी मानणारी माणसं आयुष्याच्या त्यांच्या उतरणीच्या काळामध्ये परत जातीच्या कोशात जाऊन बसत आलेली आहे. हे का घडतंय, कशासाठी घडतंय? म्हणून एकदा मी दूरदर्शनच्या मुलाखतीत असं विधान केलं होतं की हा देश मनोरुग्णांचा देश आहे. सविताताई किती चांगलं काम करू देत, जोपर्यंत सविताताईंच्या जातीचा शोध मला लागत नाही तोपर्यंत माझा आत्माच थंड होत नाही. सविताताईंनी फक्त कुलकर्णी नाव हटवून घ्या बाजूला, आता ते इतकं कर्तृत्व संपन्न झाले ते इतिहासाचं पार होईल. उदाहरणार्थ म्हणून सांग,
त्यांनी फक्त आडनाव लावलं नसतं, फक्त नावच लावून काम करत गेले असते तर प्रत्येकाला वाटलं असतं कोण आहे ही बाई. आपल्या देशातली ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता हायड्रोजन बॉम्ब पेक्षा सुद्धा डेंजरस आहे, भयानक आहे. का जपत नाहीत आमच्याकडं शास्त्रज्ञ? अगदी लीलावती ग्रंथ लिहिणाऱ्या भास्कराचार्यापासनं जरी आपण घेतलं, गणितातला हा शून्याचा शोध लावणारा जगातला महत्वाचा शास्त्रज्ञ म्हणून मानला जातो भास्कराचार्य. पण भास्कराचार्यापासून जर आपण यादी काढली शास्त्रज्ञाची तर आपल्या दोन्ही हातांच्या बोटावर मावतील एवढी सुद्धा शास्त्रज्ञ भारतात नाहीत. का निपजत नाहीत? कर्तृत्वाला वावच नाही देत आपण, कर्तृत्वाच्या दृष्टीने त्याचा विचारच करत नाही. अगदी इतकं की कोणी एकेकाळी मराठवाड्यातला माणूस फार प्रमाणित भाषेत जर बोलायला लागला तर पुणे मुंबईच्या मंडळींना कोणी एकेकाळी कुतूहलाचं कौतुकाचं वाटायचं की इतकं परिष्कृत बोलतात मराठवाड्यातली माणसं. हे प्रादेशिक बघा आपल्याकडचं सुद्धा. मला पुण्यातल्या एका मंडळी यांना विचारलं एका माझ्या श्रोत्यानं, ते म्हणाले मूळचे तुम्ही मराठवाड्यातलेच का? मी म्हटलं हो. का? नाही म्हणाले, ऋषिकेश जरी असलं कांबळे जरी असलं तरी इतकं परिष्कृत बोलता तुम्ही. त्यांना शोध याचा घ्यायचा होता की कोकणामध्ये ब्राह्मण कांबळे आहेत ऋग्वेदी. विशेषतः मालवणची जी मंडळी आहे की मालवण, लाजा, राजापूर, तिकडची जी कांबळे मंडळी आहे ही कांबळे मंडळी ऋग्वेदी ब्राह्मण आहे, वशिष्ठ गोत्राची. तर मी कांबळे असल्यामुळे जिथं जिथं कांबळे भेटतो तिथं तिथं त्याचं मी गोत्र शोधत जातो. त्यामुळे मलाही शोध लागतो की बाबा ठीक आहे. मी त्यांना म्हणालो की मी मूळचा मराठवाड्याचाच आहे. आपल्याकडं कर्तृत्व संपन्न असलेल्या माणसाकडं पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा त्याच्या कर्तृत्वाकडनं नाही जात. महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचाराच्या घटना का घडतायत आणि या घटना गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये अधिक प्रमाण आहेत का हो आवारेश? पूर्वी ज्या घडत होत्या त्याचा टणत्कार किंवा विरोधी असा आवाज निघत नव्हता का? ते शोषक होते का? नाही येतच. आणि त्या काळच्या अत्याचाराची जी सीमा होती ती सीमा फारशी क्रौर्याची नव्हती, क्रूरतेची नव्हती. जे जीवानिशी मारणं हे नव्हतं, समज देण्यापुरतं मारहाण होत. नामांतराच्या लढ्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे पर्व सुरू झालं. जीव नगण्य वाटायला लागला. मी सुधीर गव्हाणे आणि इतर काही मंडळी, सुधीर गव्हाणे त्या काळामध्ये अहमदपूरला टेलिफोन खात्यामध्ये ऑपरेटर होते. नामांतराच्या दंगलीनंतरच्या काळामध्ये गोजमगुंडेजी 4 दिवसाची ओली बाळांतीन बाई होती. 25 लोकांनी बलात्कार केला होता तिच्यावर. अंधोरी नावाचं गाव आहे, आज ते पालम तालुक्यात आहे. मी भेट द्यायला गेलो तिथं. त्या काळामध्ये मी किर्लोस्कर आणि माणूस नावाच्या नियतकालिकांमध्ये लेखन करायचो. दहावीला असताना गेलो होतो ते रिपोर्टिंग करायला. विधी
विस्तीर्ण असं चित्र होत. माणूस काळीज नावाची जी गोष्ट असते की नाही, जिथं आपल्या संवेदना मातृत्वाच्या, वात्सल्याच्या, आपलेपणाच्या, ममत्वाच्या संवेदना जिथं जाग्या होतात, अशी कोणतीही व्यक्ती आपल्या काळजावर अश्रूचा थेंब ठेवेल असं इतकं विदारक, इतकं दुःखदायक, इतकं पीडादायक वातावरण होतं. शरणकुमार लिंबाळे ही त्या काळामध्ये अहमदपूरला टेलिफोन ऑपरेटर होते, आजचे प्रख्यात लेखक. सांगायचा मुद्दा असा आहे की प्रचंड मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे सुधारणावाद्यांची, आणि काही केवळ एका विशिष्ट जातीपुरती ती मर्यादित नाहीये. म्हणजे ब्राह्मण ज्ञातीपासनं ते अन्य सगळ्या ज्ञातीमध्ये, सगळ्या जातींमध्ये सुधारक निपजलेले आहेत महाराष्ट्रात. आगरकर असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, लोकहितवादी असतील, रानडे असतील, महात्मा फुले असतील, भालेकर असतील, तमाम अगदी अस्पृश्यांच्या मधनं सुद्धा गोपाळ बाबा वलंगकर हे सुद्धा, आणि गोपाळ बाबा वलंगकरांचा व्यासंग फार होता. ते संस्कृत, पाली, इंग्रजी, अर्धमागधी, लिच्छवी आणि ब्राह्मी भाषेचे फार व्यासंगी अभ्यासक होते. ते हे गोपाळ बाबा वलंगकर म्हणजे महात्मा फुले यांचे सहकारी आणि मार्गदर्शकही. बाबासाहेब आंबेडकरांचे ते आजे सासरे होते. सांगायचा मुद्दा असा आहे की अगदी वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत महाराष्ट्रातल्या सुधारकांची एक फार मोठी परंपरा आहे. आणि असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये अधूनमधून काहीसं सैल आणि काहीसं परत कडवं असं वातावरण, आपल्याला सामाजिक वातावरण जाणवायला लागतं. मुद्दा असा आहे की अन्याय झाल्यानंतर त्याला न्याय मिळाला पाहिजे, विशेषतः न्यायालयीन न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी आवाऱ्यांच्या सारखी फौज उभी राहणं आवश्यकच आहे, ते निर्विवाद. पण अन्यायच होणार नाही अशा पद्धतीची आपल्याला सगळ्यात कुठेही काम करणारे ते कोणीही असो, वरच्या थरापासून ते खालच्या स्तरापर्यंत अशी काही यंत्रणा उभी करता येऊ शकते का? आणि याच्यासाठी प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकर हा माझ्या चिंतनाचा गाभाच आहे. हे सांगायला मला संकोच वाटत नाही. मी त्यांचा उल्लेख यासाठी केला की ब्राह्मणेतर चळवळ नावाची एक चळवळ महाराष्ट्रात झाली, ज्या चळवळीनं आपली समाज संस्था आणि आपल्या विधी उपासनेचा पुनर्विचार करायला भाग पाडलं. पण या ब्राह्मणेतर चळवळींनी एक गोष्ट केली, नंतरच्या टप्प्यात एक विशिष्ट जात त्यांनी द्वेषाच्या आग्रावर ठेवली. बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट मान्य नव्हती. चळवळी द्वेषानं कधीही यशस्वी होत नाहीत किंवा फलदायी होत नाहीत. बाबासाहेबांनी फार सुरेख असं विधान केलं, द्वेषावर एखादी चळवळ उभी करता येईलही,
परंतु ती अल्पजीवी ठरते. त्या चळवळीला फारसं आयुष्य नसतं. ब्राह्मणेतर चळवळ द्वेष करत करत लयाला गेली. आपल्याला हे सांगण्यात आलं, हे अत्याचार का होतात, माझ्या खाली कोणीतरी आहे हे सांगण्यात आलं. आपल्याकडे तसंच आहे. अस्पृश्यांमध्ये महार स्वतःला टेकून जी मानतो, मागाला खाली मानतो. हे जे स्तरीकरण आहे की याच्या खाली हा आहे, याच्या खाली हा आहे, याच्या खाली हा आहे, त्या खालच्यानं समजा त्याच्या आत्माभिमानाचा किंवा स्वाभिमानाचा उपचार केला तर मग वरच्याला वाटतं. असं आहे काय? खाली असून ते असून अन्यायाच्या मानसिकतेचं स्त्रोत किंवा सूत कुठं आहे तर इथं आहे ते. म्हणून समाज हा एकजिनसी व्हावा असं जर वाटत असेल, कारण एकजिनसी समाज निर्माण झाल्याशिवाय या अन्यायाचा प्रपात थांबणं शक्य नाही. मला आश्चर्य वाटतं या सगळ्या एका धार्मिक समूहाच्या जाती आहेत या, तरी त्यांच्यावर अन्याय होतो. उघडपणे सांगायचं झालं तर मराठा स्वतःला हिंदू मानतो तरी अत्याचार करतो. माळी स्वतःला हिंदू मानतो पण तरी तो अत्याचार करतो. यातनं बौद्ध सुटले. पूर्वास्पृश्य महार जो होता ना तो सुटला. म्हणजे अन्य जातींची मंडळी, विशेषतः समाजातल्या खालच्या स्तरातली मंडळी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही. अहो, ती मंदिराच्या अंगणात जरी आली तरी त्यांना मारहाण होते. माणसं आपलीच. आणि तोच समजा अहमद मिया झाला तर चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जातो. ज्यांचा हिंसेवर विश्वास आहे अशा धर्माचा अंगीकार केला की मग आपला दृष्टिकोनही बदलतो आणि आपली कृती बदलते. असं का होते याचा पुनर्विचार पण केला पाहिजे. ही समज जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अन्यायाचे जे हात आहेत ते संकोचले जाणार नाहीत. कोण करतं अन्याय? जाती स्तरीकरणाच्या वर्चस्वाची, प्रभुत्वाची भावना ज्यांच्या मनात आहे, आणि बोललं पाहिजे उघड, सुधारणा करायची आणि मानव्य पेरायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातले दोष हे छाटावे लागतील, निस्तारावे लागतील. जर आपण दोष नाही छाटले, दोष नाही निस्तारले तर व्यंग राहणार, ढग राहणार, भीषणता आणि दाहकताही राहणार. आणि म्हणून त्या समाजामध्ये विषमता असते, सामाजिक असमतोल असतो. तिथं सामाजिक असंतोष आणि सामाजिक अराजकता कायम राहणार. आज आपण सामाजिक असमतोल आणि सामाजिक अराजकतेनं पुरतेपणानं ग्रासलेलो आहोत. ज्यांना कुणाला असं वाटतं की समाजाचं स्वास्थ्य हे निकोप राहावं,
त्या सगळ्यांनी, सगळ्या स्तरातल्या मंडळींनी, अशी समजूत करून घेणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून विवेक विचार मंचच्या सारख्या मंडळींनी समाजाचा विवेक जागृत करणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. जातीचा जो अहंकार आहे, हा अहंकार लव्हाळीसारखा असतो. दबाव आला की तो कर्कन वागतो आणि दबाव हल्ला की पुन्हा तो ताठरतो. हे जे आहे, हे जोपर्यंत आपण कमी करण्याची मनोवृत्ती सातत्यानं पेरणार नाही, तोपर्यंत समाज सुद्धा एकजिन्सी होणार नाही आणि अन्यायाचे जे असलेले स्रोत आहेत ते आपल्याला बंद करता येणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या नावानं तुम्ही सामाजिक न्याय पुरस्कार देतात, ही अतिशय आनंदाची घटना आहे, आनंदाचा भाग आहे. अमेरिकेतलं ग्रहयुद्ध झाल्यानंतर अब्राहम लिंकननं त्या काळातले जे, म्हणजे निग्रो हा शब्द होता, 20व्या शतकात विल्यम ड्युबायच्या चळवळीनंतर, आत्मोन्नतीच्या चळवळीनंतर निग्रो हा शब्द त्यांनी नाकारला, कारण त्यांनी फाईट सोसायटीनं त्यांना दिलेली ती शिवी होती अशी त्यांची समजूत झाली. विल्यम ड्युबाय नावाच्या त्यांच्या महापुरुष उद्धारकर्त्याच्या चळवळीनंतर, म्हणून ते स्वतःला ब्लॅक मानायला लागले. आता ते ब्लॅक सोसायटी मानतात. पण त्या काळातल्या निग्रोंच्या काही नेत्यांना अब्राहम लिंकननं विचारलं की तुम्हाला कुठल्या सोयी सवलती द्यायला हव्यात उद्धारासाठी. ते निग्रो असं म्हणाले की आम्ही बलदंड आहोत आणि तुम्ही दिलेल्या भिकीची आम्हाला आवश्यकता नाही, गरज नाही. नाकारलं त्या. पण आपल्याकडं, म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभिमान जरूर बाळगू आपण, तो काय प्रश्न नाही. पण ज्या भारतीय संस्कृतीचा आपण अतिव गौरव करतो, त्या भारतीय संस्कृतीमध्ये 8500 जाती आहेत याची लाजही आपल्याला वाटत नाही. माझा बाप महाराष्ट्रातनं आंध्र प्रदेशामध्ये चळवळीचं काम करायला गेला, ट्राईबमध्ये. मी इकडं महाराष्ट्रात मामांकडे वाढलो. आईचा बाप 500 एकरचा मालक होता असं सांगितलं जातं. त्यामुळं अतिशय सधन घरात मी वाढत होतो. त्यामुळं मला अस्पृश्यतेचे चटके फारसे नाही आहेत. बालपणी माझे जे नाते गोते होते, खरं तर नातेवाईक म्हणायला पाहिजे किंवा नातलग म्हणायला पाहिजे, नाही का? पण मी नाते गोते हा शब्दप्रयोग आवर्जून मुद्दाम म्हणून करत असतो. जे गोत्यात आणतं ते नात. ते जे होते ना, ते गरीब होते. त्यांच्या वाट्याला मात्र अस्पृश्यते म्हणजे शेवटच्या घटका मोजत होती ती प्रथा, पण त्यांच्या वाट्याला मात्र ते येत होत. आता मी सधन होतो. मुद्दा असा आहे की सधन असलेल्या माणसाच्या वाट्याला अस्पृश्यता जरी येत नसली तर त्याच्याविषयीची असलेली जी कोणती भावना सवर्ण समाजात असते ती नामशेष होते का? नाही होत. ते ऋषिकेश असला तरी कांबळे आहात हे विसरतच नाहीत लोक. त्या काळामध्ये म्हणजे 40-45 वर्षाच्या पूर्वी जी माणसं
हे भोग भोगत होते. त्याची ही चीड माझ्यासारख्याच्या मनामध्ये अवतरत होती. म्हणून समाजातल्या तळागाळात काम करताना यातना काय भोगाव्या लागतात हे दिवाकर कुलकर्णी आणि सविताताईला विचारलं पाहिजे. आणि त्यांचा प्रवास तर अग्निकुंडाचा प्रवास आहे. हे म्हणत असतील इकडचे, काय गरज आहे तिकडे जाऊन काम करायची. आणि ज्यांच्यासाठी ते काम करतात ते लवकर ॲफिलिएशन देत नाहीत. सँडविच. ज्यांना समाजामध्ये निकोपाचं बियाणं पेरायचं असतं त्यांना संघर्षाचे अग्निलोळ अंगावर झेलावेच लागतात. त्याच्याशिवाय तुम्हाला नवनिर्माण करता येत नाही. आवारी सारख्यांचा प्रवास हा समाजाची भूमी नांगरून त्यात मानव्याची, करुणेची, मानवतेची आणि आत्मीय संवेदनांची पेरणी करणारं काम आहे. म्हणून ती साधी गोष्ट नाही. अशा मंडळींच्या विषयी समाजानं कायम अभिमान बाळगलेला आहे, त्याचा गौरव केलेला आहे. लोकहितवाद्यांचा मुलगा असो की लोकहितवादी असो, की अगदी खालच्या थरात काम करणारी मंडळी असो, त्या सगळ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव इतिहासाने केलेला आहे. म्हणून आवारी ॲडव्होकेट आवारी यांचा प्रवास हा साधा सोपा प्रवास नाही, तो अग्निकुंडाचाच प्रवास आहे. आणि त्या अग्निकुंडाच्या प्रवासाला पुरस्कार देऊन बळ देण्याचं तुम्ही मंडळींनी काम केलंय, याबद्दल मी सागर शिंदे, दिवाकर कुलकर्णी या सगळ्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ॲडव्होकेट तेजरावांनी या मानवतेच्या सामर्थ्याचं बळ घेऊन पुन्हा एकदा आयुष्याच्या अंतापर्यंत विवेक जागृत ठेवून मानव्याची कास धरून काम करत राहावं, याच्यासाठी हा दिला गेलेला पुरस्कार आहे. म्हणून हा पुरस्कारही सामान्य नाही. तुमच्या कर्तृत्वाला मानव्याची किनार जोडणारा हा पुरस्कार आहे. म्हणून मी देणाऱ्या मंडळींचं आणि ॲडव्होकेट आवारे यांचंही मनापासनं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. कुठल्याही प्रकारचा तुमचा अनाठाई असा प्रतिसादाचा कुठला जाणवू दिला नाही प्रकार, याबद्दल मी तुमचीही मनापासून अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. आपण मला या समारंभाच्या साठी पात्र समजला, याबद्दल तुमच्या उदात्त भावनेला अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक आणि वास्तव असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण मागच्या 1.5 वर्षांपासून आपण वावरत आहोत. आणि खरं तर म्हणजे मागच्या या 1.5 वर्षामध्ये असं लाईव्ह व्याख्यान म्हणजे प्रत्यक्ष व्याख्यान ऐकण्याची वेळ अगोदर फार यायची, आता खूप कमी आली. आणि त्यामुळे कुठेतरी बुद्धीवरती, मानसिकतेवरती काय म्हणतो आपण जळमट किंवा असा गंज लागण्याचा जो प्रकार होतो, तर आज खरंच म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाने असं पुन्हा ते रिफ्रेश असं झाल्यासारखं वाटलं. आणि आणखीन त्यातनं प्रेरणा आणि काही संकल्पना, आपल्याही विचार आणखीन स्पष्ट व्हावे, दिशा त्या कामाच्या संदर्भातली आणखीन स्पष्ट व्हावी, अशासाठी एक चांगलं मार्गदर्शन, दिशादर्शक असं सरांचं लाभलेलं आहे. एक सूचना आहे की या आपण हे जे व्याख्यान आज या ठिकाणी हा जो सगळा कार्यक्रम झाला, तर हा सगळा कार्यक्रम आपण यूट्यूबवरती
त्याची व्हिडिओ अपलोड करणार आहोत विवेक विचार मंचाचा यूट्यूब चॅनलवरती. ती 1-2 दिवसातच अपलोड होईल. त्याची लिंक मी सर्वांना आपल्याला पाठवेल. तरी समजा काही नंबर आपले माझ्याकडे नसेल कोणाचे तर मला नंबर द्या, किंवा अजय राऊत आहे, अजय राऊतकडे जरी नंबर दिले तरी चालेल. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी अजय राऊत याला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने अर्थातच सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेच्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर हा जो सामाजिक न्याय पुरस्कार पहिला हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला विवेक विचार मंचाच्या वतीने. त्या कार्यक्रमाला आपला वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेले प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या सामाजिक न्याय पुरस्काराचे जे सन्माननीय पुरस्कारार्थी ॲडव्होकेट तेजराव निंबाजी आवारे सर आपल्या व्यस्त वेळामधून वेळ काढून इथे पुरस्कार स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचाही मी यावेळी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित प्राध्यापक संजय गायकवाड सरांचाही मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व आपल्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत मोठ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या या समोर उपस्थित या सर्व मान्यवर मंडळींचंही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातर्फे कैलासवासी दामोअण्णा दाते सभागृह उपस्थित करून दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाचं आणि उपस्थित प्रशासनातील काही जणांनी ज्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचं आणि एकूणच रुग्णालय प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.